असता त्यांना घेऊन युक्तिवाद सुरू झाला. सविनय सादर होत आहे. गवळण धरती पर असुर शक्ती आली तसा धरती पर भगवानी शक्ती प्रकट झाली. जसं तो भरून ओढला खंड ब्रह्मांडाचा भार व्हायला. जगतेचा ब्रह्मांडनायक विश्वस्वरूप लक्ष्मीचे भगवान शेष आदिनारायण मनोहर नीलवर्ण श्रीरी मोरपंख हातात बासुरी पिवळा पितांबर धारण सुदर्शन गोकुलनाथ प्रकट झाला. त्रिकालानंतर वसुदेव देवकी पोटी जन्म घेतला तो भगवान श्रीकृष्ण बोला कुंडली कवते अरे भागड्या, अरे देव बाप्पा बोलवतात बघ, चल लवकर. सावला विलशाम साध घाली कन्हैया. सावला विलशाम साध घाली कन्हैया. कपेल्या देवाले भेटिलाया तुझा कपेल्या आले देवा भेटिलाया तुझा कपेल्या देवाले भेटिला तुझा आले भेटिला. ठीक आहे देव बाप्पा, या तुम्ही. रे भाकड्या, अरे भाकड्या, देव बाप्पा आपल्याला काय सांगून गेले ठाऊक आहे का तुला? काय सांगून गेले तू ऐकलंच नाही? अरे खरंच ऐकलं नाही. अरे 308 गावलांनी थाट मात करून दोहांना जाता मथुरीच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता बंद करायचं काम देव बाप्पांनी कामगिरी आपल्याला सोपवले. आपल्याला सोपवले बघ. आपण चल जाऊया, चल लवकर. पहाटे कोकिळेच्या आसरे आली घेऊन पहाट सोनियाची निरंजने
उजळले मेघ आकाशी तव बिंदू पसरले भूमीची लगती वारे डोंगराची बोलल्या वेली पानाची सुंदर आकाशा सकाळी हंबरती वासरे कोठ्यात हंबरती वासरे आली गे ओली पहाट दुनियाची निरंजने आली गे ओली पहाट दुनियाची निरंजने लय नटून गवळ्याच्या पोरी दुधाने भरल्या घागरी आता मोली साज सावरी हिरा चंद्रा राधा गोरी गोरी आनंदाने यवनाची खुलली स्पंदने हृदयाची खुलली स्पंदने आली गे ओली पहाट दुनियाची निरंजने आली गे ओली पहाट दुनियाची निरंजने थंड गारवाला उन्हावी मनाला हळूवार झुळू काही वर्षिते अंगाला किलबिलती पाखरे आली गे ओली पहाट दुनियाची निरंजने 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 अगं हिरा, अगं तारा, अगं चंद्रा, अगं साऱ्या पोरी मिळून थाटमाट म्हातारी म्हातारी चाललंय खरा. अगं पण बाजाराला जायची वाटतं मग एकदा तरी ठाऊक आहे. हॅलो माझ्या माय बाबरस्थित प्रेक्षकांनी कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि मग पण बाजाराला जायची वाट तुला ठाऊक आहे? नाही गं ते मला तर नाही माहित. असं म्हणतेस? बरं. अगं ए हिरा, तुला तरी ठाऊक आहे का गं? नाही गं राधे, मला नाही ठाऊक. अगं तुला नाही माहित, हिला नाही माहित, मग आता राहिलं का? अगं ए चंद्रा, अशी पुढे ये गं. अगं एवढी नटून नटून बाजाराला चाललीस खरी, पण बाजाराला जायची वाट तुला ठाऊक आहे? नाही गं राधे, मला तर नाही, मी तर पहिल्यांदाच जाते बघ बाजारी. अगं असं कसं चालेल? तुला नाही माहित, तिला नाही माहित, तिला नाही माहित, मग आपण जायचं कसं बाजाराला? आधीच उशीर झालाय बघ. अगं राधे, ती माझ्या शेजारची मावशी आहे ना, ती रोज जाते बघ बाजारीला. तिला आज देतेस का? असं म्हणतेस? बरं ठीक आहे. अगं ए तारा, हे पाहू ना मावशीला आवाज. देते हा. मावशी मावशी. अगं ए तारा, तुला इथे येऊन मुरडायला नाही सांगितलं, आवाज द्यायला सांगितलं. अगं राधे, हिचा आवाज त्या मावशीपर्यंत पोहोचेल का आज? हो मागे. अगं ए हिरा, तू दे पाहू आवाज त्या मावशीला. हिचा तर आधी तरी मावशीला आवाज. मावशी, अगं ए मावशी. आली का? अगं ए, मावशीला आवाज देतेस की ते बसलेल्या पोरांना लाईन देतेस? आता तूच दे पाहू आवाज. आधी तुझं झालंय बघ. माझं आणि तिचं कालच भांडण झालं. तिचं पटतंय तरी कोणासोबत? तुझ्यासोबत पटतंय ना? पटतं ना. तुम्हाला भांडायला नाही सांगितलं. आवाज आल्या तुझीच भांडायला येते बघ. अगं ए चंद्रा, दे पाहू आवाज. हो मंडळींनो, मावशी बघायची आहे काय? बरं, दे आवाज. थेरडे. अगं ए थेरडे. अगं तोंडावर पडलीस की काय? अगं म्हातारा माझा तोंडावर पडलायचं पडलाय. हा अगं काय सांगू तुला, मेल्याच्या मुखात एक दात नाही राहिला. त्याला पहिल्या धारेचं पाचते आणि लगेचच निघून येते बघ. आले हा, हे बघ आले.
झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय झुपूक घागरीत डस मारतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय सवाल क्या बात है हाँ गीता गावाचा हाय लय पोराग केली टाला टाला चौदा पोराग केली टाला टाला चौदा पोराग पीर माझा ग धनी गो माझा पिऊन दारू लोलतोय ग पिऊन दारू लोलतोय ग पिऊन दारू लोलतोय माझ्या माठाक हा अरे माझ्या माठाक 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 माठात घागरी माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात 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 माझ्या माठाक बघून हा बाल्या त्याचा जिबल्या लय साठतय माझ्या माठाक बघून हा बाल्या त्याचा जिबल्या लय साठतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय माझ्या चिकन्या मालाला कसं गिरायक लय बोलतय माझ्या ताज्या मालाला कसं गिरायक लय बोलतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय झापूक झुपूक झापूक झुपूक घागरीत डस मारतय मी या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं पितोय सोडतोय तरी पण माझा नवराच ना अहो धरला तर सोडत नाही आणि हो काका घातला तर काढत नाही आणि एक वेळ तर वाढल्याशिवाय झोपत नाही नुसता वैताग आणला नाही मेल्यानं मी शिव्या घालते अगं म्हातारी तोंडात नाही एकदा शिव्या आली तर तुझ्या काय पोटात दुखायला लागलं की काय काय म्हणजे का बघितलं अगं ती माझ्या नवऱ्याची नाटकं धरला तर सोडत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यानं एकदा हंतरून धरला बी मोडा तू तसं उठत ना बघ काम नाही धंदा हे बाबा हिला सांग एकदा हिला धंदा बसेल ना तेव्हा हिला कळेल होय की नाही हा माय बाप आपलं काहीतरी काय झालंय का तुम्हाला काय चाललंय का तुमचं ग अगं मी तुला काय विचारलं काय कशी दिसते मी आज जरा बरी दिसते नाही तर नेहमी काल देवरुखला पॅन्ट घातलेली इकडं पाटली इकडं पाटली तसंच नाही तर या पोरी बोलतात अत्याचार होतो अगं हे बाय आज साडी घातलीस ना तसंच घालून पीक नाही तर कोण काय बघणार नाच वेळ वाकड्या नजरेनं आणि मी तुम्हाला सांगते सर्वांना आपली संस्कृती आता तर बोललीस बघ घातला तर काढत नाही म्हणजे काय ग आता मी काय बोलले हिचं काय बघितलं तात्या ह्या पोरी ना मोबाईलवर वागतात वर खाली घासतात म्हणून यांचं मन खातं बाकी काय नाही अगं हे घातला तर काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यानं एखादा अंगातलं घातला बिमोडा कसं काढायचा नाही बघ नुसता वैताग आणला नाही असं म्हणतेस का तसंच तर तुला काय वाटलं काय नाही काय होय काय आणि तुला धरू मी बोलली ना मला मग काय बोलतीस काय बरं मला सांग तू आता पोलीस
नाही म्हणजे ग तुला एवढी हौस कसली ग माझा नवरा ना हॅलो कोणी बोली माझा नवरा हॅलो अगं माझ्या नवऱ्याला ना चिली वडायची सवय आहे बघ काय चिली वडायची सवय आहे तसं आणि एकदा चिली वडला की गडी माझ्याकडं ग हा. काय बोलते तसंच ते होय काय अगं राजे जरा पुढे मला कशाला बोलवलंस अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून थाटमाट करून म्हातारी म्हातारी चाललंय खरं अगं पण बाजाराला जायची वाट आम्हाला एकीला सुद्धा ठाऊक नाही म्हणून तुला आवाज दिला होय काय बाजारी जातेस घेतलं काही नेसलं काही सांगितलं पाहिजे आता ते काय सांगितलंच पाहिजे सांगितलंच पाहिजे मग महाची विक्री कशी होणार बरं ठीक आहे आणि जरा नाचून मोठून सांगितस ना तर 4 लोक बघतील पण होय ना अगं पोरीनो तुम्ही तुमच्या माठामध्ये विक्रीसाठी काय काय घेतलं ते सांगा पाहूया मावशीला या चिवालाच पहिलं पुढे बोलव ए मावशी मी शिवा नाही गं मी चंद्रा होय काय आता खड्डा पाड काय तो इथं हे बुजवायला चौकी हा तिच्या नृत्यानं तिने हजारो लाखो रसिकांच्या हृदयावरती राज्य केलं ती या माझ्या सह्याद्रीची तारा म्हणजे वाणी आंबेडकर तुझी पिस्त झाडून झाली आता काय घेतस तर सांग काय घेते तेवढंच तुला काय घेतस ते सांग बरं हा मी की नाही विक्रीला घेतलाय खवा हा ऐकलं ऐकलं हा मी विक्रीला घेतलाय खवा ज्याला कोणाला हवा त्यांनी मावशीचाच घ्यावा हो आणि ज्या बापसाला कळलं ना बांबूचे फटके होऊन खावा आता कोण राहिलं घावाचं पोतं वाटतं मावशी गावाचं कोणतं कोणाला बोलतेस ग मी तुला बोलले पुढे आली नाचती तू माझ्याकडे बघून बोलली आता कडे माझ्या डोक्यात घाल मी कधी बघितलं हिच्याकडं आणि काय घेतस तर सांग सांगते तिच्या अभिनयानं तिने हजारो लाखोंच्या हृदयावरती राज्य केलं ती या सह्याद्रीची चंद्रा म्हणजेच सारिका भावा हिनं बांगड्याच पडला नसते आता हा नाही होय का आता काय घेतलं अगं मावशी हा मी केलंय तेवढं हलू नको काय घेतस तर सांग सांगते हा अगं मावशी मी किंवा विकायला घेते तू हा हाय की नाही आता तुपासारखं हाय तर काय हे बघ आता तू काय घेतस ते सांग तुमच्या रसिकांचं मन रिझवण्यासाठी आली सह्याद्रीची हिरा म्हणजे पुरणपोळी. आता काय विक्रीला घेतलंस ते सांग सांगते मावशी सांग माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही होय माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही अगं मावशी आता तुला काय मग झालं आपल्या हृदयावर हा काय बाजूवाल्यांची सही काय बोलतेस काय नाही नाही तसं नाही मग कसं माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही होय काय मावशी तुझ्या हृदयावर तुझ्या नवऱ्याची सही नसणार तर ते माझ्या नवऱ्याची सही असते अगं तसं नाही ग माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही तुझ्या नवऱ्याची मी विक्रीला घेतली दही होय काय छान घेतोस हा चल बाजरी अगं राहते आता तू काय घेतोस ते सांग बंधुरो रीलच्या माध्यमात राधा
आता विक्री काय घेतलंस ते सांग. अगं मावशी, मी काय घेतलं आहे तुला ठाऊक नाही व्हय? अगं राधे, तुझ्याकडे गाडी म्हणजे तू दूधच घेतलास ना. आता कसं ओळखलं? मला ओळखता येतं. चल बाहेर जाऊया. चल जाऊ. आता मी म्हातारी झाली, आता माझी पिकली अगं मावशी काय? केस, बाकी काही नाही. हा असं बोल. तुला मी सांगते. हा अगं जरा असं पुढे या. आणि मावशी, जरा नाचून आणि ओरडून सांगितलं तरी बघते. तुला पण बघते. नको नाचू नको. मी काय घेतलं तेच सांगते. अगं मावशी तू नाच. ए नको ग. अगं नाच गं. तू बोलते तू नाचते. हा हिरा झाली, चंद्रा झाली, तारा झाली, राधा झाली आणि बंधुनो या कला मंचाची मावशी म्हणजेच हर्षद होटल आणि माझ्या या मावशीचा सोलो. तुझं वय झालं पण ठुमका मारी मारतेस ग. हिला सांगा मी अजून म्हातारी झाली पण माझा अजून जोर नाही गेलाय. काय बरं चल. तुला विक्री काय घ्यायचं सांगते. हा हे आधी जरा अशा पुढे या. अरे तू विक्रीला ना रताळी घेतली बघ. आताच भेटता तुला बघायची रताळी. हा पहाड पाचोळ दिसतो इकडं. तो नाही दिसणार. तुम्हाला रताळी दिसतील. होय काय? हा पहाड पाचोळ दिसतो का इकडे? जरा साईडला घे. ही बस सगळी रताळी. चल चल वाटते. हॅलो शुभम किंजले. सांभाळ ग फोडील माठाला तो सावळा आडवा येईल पाहून राधेला कन्हैया. आडवा येईल पाहून राधेला तो सावळा.
भगवान श्रीकृष्णाने राधिकेचं प्रेम त्या भक्तिमय प्रेमाचं चिंतन सगे दयाची वाटी दुधाची वाटी दयाची वाटी सावध पडत मी घेऊन आलो सावध पडत मी घेऊन आलो हातावरी भोंगडी बांगड्याने बोलावी अरे बेला माझी बाली काय चुकले काय बाली काय बाली काय चुकले अरे गेली कुठे अरे या समुद्रात कुठे गेला असेल पाणी पियाला रवड्यात गेली की काय अरे कोणत्या पावत्यात गेली होती कोणत्या पावत्यात शिवरायांच्या पावत्यात गेली होती होय मग ती कुणीतरी बांधून ठेवला तिला घडाय नको आता काय करायला लागेल ते काय माहिती आहे पेंद्या होय तुझी जर बालिकाय सोडायची असेल ना तर ह्या तू देवाला जमानी कर कुठल्या ह्या देवाला जमानी कर हा देव पावतो काय नाही काय एक नंबर नवस बोलते तो तुला काय म्हणतो काय पण ह्या देव पावतोय होय पण तुझी सासू काय तो सोडील बघ बोला असं म्हणतो त्याला आता इथं बोलव घे सांग कशाला चालू कर हा गेलो हे देवा काय देव आहे ना अरे बाबा देवा महाराजा होय महाराजा माझ्या विचारी आणि पाचगावच्या स्तंभा महाराजा होय महाराजा आज जे भावान तुम्हाला इथं मी दोघांचं एकमत करून इथं मी हाक मारतोय होय महाराजा खोटं बोलतील तर अजिबात चालायचं नाही महाराजा होय महाराजा आई माझी आई आज हे मुंबईवरनं सगळं चाकरमाने आली नाही मुंबईवरनं चाकरमानी नाही आणि जर परत मुंबईला पण जाणार आहे महाराजा होय महाराजा काय माझी आई आज जे काय असताना सगळं खड्ड झालं खड्ड झालेलं आहे आणि आजूबाजूच्या घरातून लोकांचं घालूनचं पण आज खाली आहेत महाराजा होय महाराजा काय माझ्या आईच्या आज्ञातनं फायद्यातच खड्ड्यात उठतात खड्ड्यातनं पळतात खड्ड्यातनं उठतात घरी जात आहेत आणि कुठेतरी बायका पळायला आपल्या तास काढतात महाराजा होय महाराजा काय माझी आई जे का त्यांच्या पाठीशी खोट असेल नात असेल गावकीत असेल भावकीत असेल सोयऱ्यात असेल पावण्यात असेल वाडीत असेल गाडीत असेल नदीत असेल शंकेत असेल भांडत असेल चुलीत असेल तर बाजूला कहलम महाराजा होय महाराजा माझी आजी असलं असलं मोबाईल आल्यापासून टोपणे आल्यापासून लोकांच्या पोलीस असेल फसून आयुष्याच्या तोंडाला कान फासून महाराजा होय बाय माझी आई आज काय लोकांनी शेतीवाडी सोडला आणि रेसिंगला लाईन लावतात आणि लोकांची भांडी घासून पोचत होते त्यांना परत संसार करायची जे बुद्धी महाराजा होय महाराजा आई माझी आई आधी माझी कुणी बालिकाय बांधलेली असेल ती माझी बालिकाय सोडून दे आणि माझ्या वाड्यात पण येऊ दे तिचं वापरून जगू दे आणि परत माझी गाय येऊ दे महाराजा होय महाराजा हॅलो सागर शिगवण ह्या मला गालम्यात पण मोठं लागतं अरे आधी छोटे करायचे नंतर मोठं करायचं तुला कामगिरी ऐकायची अरे सहज असतात 308 गवळणी थाट माट करून रोहानं जाता मथुरीच्या बाजारात चालले त्यांचा रस्ता बंद करायचं काम देव पप्पानी कामगिरी आपल्याला सोपवली आहे बरोबर तुला गवळणी बघायचे तो दाखवतोय गवळण दाखवले या काठीच्या टोकाकडे मेला कुठं झोपत नाही त्याला उचलले काय झालं का मेला पहिला पायान बाहेर आला हा मेला पहिला डोक्यात बाहेर आले काय झालं का ह्या मेला म्हणजे काठीच्या भोकाकडे अरे तसं नाही बोलला तो काय बोलला तो मला हे काठीच्या टोकाकडे बघ ही जशी काठी वळे तसं लक्ष द्या असं म्हणायचं दाखव
गवलन बघ काय करते काय आणि तिनं खांदवते काय तुला गचकलन पण झालंय काय 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 करते खांदवते गवलन हातानं उकलवते हा तिला माझ्यासारख्या मित्रांनी माझ्यासारखा बलमोल आपण ते गवलन घातली नाही अरे बाबा काय भावाने अरे गवळण नव्हती कोण आहे तू बापिया अरे उठून मारेल तुला जाऊ दे काय रे अरे ती गवळण नाही बघायची आपल्याला आपल्याला दही दूध घेऊन जाणारी गवळण बघायचे काय इतकंच काय लवकर तो बघायचे दाखवते लवकर दाखव थाटमाट केला बाई शृंगार केला थाटमाट केला बाई शृंगार केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला आटमाट केला बाई शृंगार केला आटमाट केला बाई शृंगार केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला गवळण घराची गवळण राजा दया दुधाचा आमचा रंगा दया दुधाचा आमचा रंगा दया दुधाचा आमचा रंगा येईल आडवा येईल आडवा येईल आडवा वाटेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला थाटमाट केला बाई शृंगार केला थाटमाट केला बाई शृंगार केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला कशासाठी केला बाई कुणासाठी केला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला मला बाई जायचं मथुरेला अरे पैसा आहे ना हॅलो आलेलं पारितोषिक आठ दिवस झोपला नाही तर निजा आला की काय मेला काय बघ काय 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 तरी मामाचं बाबा म्हणतात तुम्ही बोलत जाऊ बोलवतो का नाही जरा 5 मिनिटं मावशीसाठी खास आलेलं पारितोषिक नाकाचं पवान झालंय बघ काल पर्यंत एक होता आता 2 झालोय झालंय का याला ताट झाला बा ते पाठीवर लाव हा पावताय काय पावट्याचं शेत आहे काय हो बाबाचं बाबा हो ससुराला बाबा नाही आहे तरी म्हणा फुकट शेतात भुजगावनं घेऊन जावा आई शपथ काय दाखवतोय आई शपथ इथं सर्व व्यसन परवाडवर इथं काय परवाडवर मनाची शंका आहे ना ती मनाची शंका नाही बेकार बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाले बघा जमिनीत दाखवतोय तात्याला सांगतोय काकू कुठे गेलं नाही खेळ भक्ती मी याला दाखवणार हा बघ ताट घ्यायला बघ आधी काय बाबा इथं कालीच नसतंय इथं फुफ्फूस असतंय इथं संजय धर
सलमान खान आहेत शाहरुख खान तर खाली वाजवा छेपा लावती जागा आहे काय नाही छेपायला एवढा हातमध्ये गुतलाय पुढे नाही अजून आलं पुढे आलाय बघ गेला कसं आला लोंढा बांधू नको जातो अब्रू कोणाची घेऊन आला अब्रू कोणाची घेऊन आलाय रात्री होती ती इथे येऊन घालवली वास पण येतोय अरे या मेल्यात माहिती ह्या मेल्या माझ्या बायकोच हे बायकोची तुझी अब्रू काय मेला अब्रू मेला अब्रू कशाला अरे मेला तू आवाज दिलास आणि मी गलपालीत आलो आणि मेलाच माहिती अरे सुकायलाच पाहिजे चुकल्याशिवाय तुझी बायको उठून कशी दिसेल त्याशिवाय त्याचं उगा पोरं बघतील पण बरोबर आहे बरोबर आहे म्हणतो माहितीये काय तुला एकाएकी झालं तरी काय ह्याने मेल्यान गवलन बघायला जावं लहान आणि आतमध्ये गवलन मी गुतलो आणि त्याच्यात मोठा एवढा लांबला फणस होता फणसावर जाऊन मी आपलो तो फणस नाही कोण वे ती शालिनीची मावशी आहे याच्या आईची बहीण त्याची आईची बहीण आहे माझ्या आईची बहीण ना कोणत्या आईची बहीण आहे मावशी बरं कोणत्या तिला आईची बहीण आहे पण हुशार आहे काय बघ करू सांग तिला जाऊन फक्त विचार काय करू आलेली कुठून जाणार एवढंच ना साधा मी सोपा पटकन करतो ना पटकन सांग नको जा लवकर मावशी 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 या माझ्या बाबूला आतमध्ये गेला तुझा बाबू आहे का माझा बाबू बघितला ना कसा बघणार कसा तू बाबू बघितला तुला बाबू बघायचा इकडे ये. बाबू बघायचा बाबू तुझा बाबू आहे तरी कुठे ह्याच्यात दोस्का अरे मेरा धायकातच बघतो मी. ह्याच्यात एका दोस्का घाल हा बघ कसा वाटला. हा कुठे देतोय? हा बाबू माझा हा तुझा बाबू मोठा आहे ह्याच्यापेक्षा आणखीच मोठा आहे असं मेल्या चार बाबू आहेत मला बाबू 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 जे आहे. खाण्याला वर्षाव नाही की काय काय करतो बायको काय करतो? बापाने एक भाग वाजवणार पण ह्या मेला दोन भागी वाजवतो काय म्हणतोस काय ह्या एकाच बोलगाडे हे दुसरीकडनं वाजवतो काय बोल? अरे कोणी नको लय महागाई आहे आता बघायला अरे बघ. 3,000 रुपये लागतात. कचरा कोण आहे बघ? तुला बघतोस काय हो बाजूला आता बापान भागी वाजवला ह्या भागी वाजवायला लागलाय हे तो खाली त्या गाणी करतोस काय असंच करतोय तुला जाऊन विचार हा? जा लवकर एवढंच ना हा होय. ए मावशे माहितीये म्हशीकडे बसतो उंदरा ए पेंड्या अरे मावशी तुला हुंदी बोलली कोणला मला अरे त्या दोघात तुझी अब्रू काढून टाकला मावशी म्हणजे मावशीने हुंदील बघितला नाही नाही. आता सांग तिला जातो हुंदील काय? काय आहे तुला हुंदी बघायचा बघ आता कसा हुंदील असतो. मावशी इकडे ये अरे बा तुला झालंय काय तू लहान जावा उभी असतो अंगात लय वाटते नेहमी अंघोळ करते कळलं ना साबण कुठला लावते कुठला ते तुला काय करायचंय पण मी काय म्हणतो माहित आहे तू हुंदील मला बोललीस हो तुला तुंदीर म्हणाली मग मला खेपूट आहे पण मी काय म्हणतो माहित आहे तुला हुंदील बघायचं आहे काय ह्या येवला का हुंदील ह्या दोन धोंडलाच्या मधी त्याचा भटका म्हणून कसा जाईल ना काय कमी आहे काय ते सांगतोय का आणि करतोय असंच करतोय कामाचं बघ कामातच करतोय आटो पटकन ए मावशी हिच नाही काय झालंय काय सारखं आपण मागाशी तिकडनं आलो ह्या गोंगाल वर आपण सगळं वर आलो आणि तिथं एक बाला कुठला बसला होता पंचा काय मला माहित नाही पंचाचा बाला कुठला होता पण त्याचा कलर काला काला होता आणि त्यानं मला पातळ बघत त्याला मी बघत त्यानं मला बघितलं मला मी लपलो पण त्यानं मेलच्या अशी माझ्यावर छाप घातला आणि मला नको तिथं नकं लागली त्या कुत्र्याची त्याला बघ फोडून घेशील नकं लागले माझ्या तुझ्या लागलीच नका मला लिव लिवतंय माझं नको ती तसं काय करतोय कामातच करतोय ते मावते इकडे ये आणि मी कुठून राहणार कुठे आम्ही गोकुळातून जाणार मग तू यायला तिची वाचा केली काय रे काय सांगते म्हणते काय माहिती आणि गोकुळातून जायचंय म्हणते मुतलीला जागा नाही कुठे पण तुला काय झाले काय सांगू झाले काय सांगू ते मावते तू आहेस तरी कोण तू आली कुठून सांगितलं ना आधी हायच तरी कोण सांग तुम्हाला बोलवलाच नाही मी कितना वेळा संशयित आहे मी कितना वेळा संशयित आहे तुझ्या काय आधार कार्ड पॅन कार्ड काय आहे तुझं कोण पॅन कार्ड म्हणते पॅन कार्ड ही काढली तर ही खातील पाहिजे पॅन कार्ड म्हणते
इकडे ये इकडे ये ती काय बोलली माहिती आहे काय आधार कार्ड रेशन कार्ड तसं पॅन कार्ड म्हणजे आपली तिला ओळख पाहिजे नाकावर चेक द्या खास मावशीसाठी आलेलं जाऊ मथुरे बाजारी कृष्ण देवांचा हुकुम आला सवंगडी पोळीन माट तुझा पोळीन माट तुझा आपल्या कायद्याने आणि माझा कायदा नाही माझा कायदा स्वतःचा झालेला आहे आम्ही आधी पहिला करणार सगळं फुले यायचं मी बोलवलं की पटकन धाव द्यायचं बापे तू लाली किती लावली तू वय झालंय का नाही तू मगाच्या सगळ्यांच्या तोंडात घेतलं नाव घेतलं मस्त बोल मग हिला सांगतोय ना समजून सगळं तू हो बाजूला आधी झाला मळिंगा 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 नाही ए तू थांब झाला मी काय म्हणतो माहित आहे मला कसं तरी बसा होतोय आता मला कुचकुच पण व्हायला लागलंय मला कुचकुच व्हायला लागलंय कुचकुच व्हायला लागलंय मी काय म्हणतो माहित आहे मावशीन घेतला तोंडात आता तू पण माझा घे तोंडात तोंडावर पडला बघ बाई सांगते बाई ऐकून तोंडावर पडला काय पण कधी या हात सोल आणि माझं चांगलं नाव घे तोंडात पेंड्या तू इतकं प्रेमाने सांगतोय म्हणून नाव घेते हा तुझं बरं ऐक मी अजगरात मजगर मजगरात टेबल टेबलात परात काय आपण घालात अरे मी काय अजगरात मजगर मजगरात टेबल टेबलात परात मेले तू अगला दारात मी जाऊ कशी घरात अरे मी हागलोय झाला माणसा दोनच्या वर थोडं मागचा दरवाजा गंजला होता कामाचं बघ करतो ए मावशे इकडे ये एवढ्या ह्या पावल्या पावल्या पोरी तू आणल्या तरी कुठून ह्या सगळं माझ्या पोरी पण ह्या आता कुठे कोणा कोणा विकते पण ह्यातली एक मला पाहिजे होती कशाला तिला मागणं घालायचं होतं काय बोलतोस का मागणं माझ्या पडद्याचा पण भेटणार नाही सगळं बुकिंग आहे सगळं बुकिंग होय माझं एक काम कर काय मग आता खाली पटकन जरा बसून बोलली जरा 5 मिनिटं खाली बसली पटकन
आमचा रस्ता अडवणारा आपण कोण? मी भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान असे असतात? बघ राणी कसे असतात. पाळी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी सोन्याचा तुरा, काटेवारी उभे राहून विठ्ठल विठ्ठल नामाचा जय जयकार करत असतात. राजू मी या कृष्णाचं ध्यान केलंय. मग सांगा का तुमचा जन्म कोणा? ऐक राधे. मही रावणाची राणी तू चंद्र से निराणी वचनात बंद झाली अग विसरलीस कागरा देवचनाला राणी करणार होतो त्या वेळेला विसरलीस कागरा देवचनाला राणी करणार होतो त्या वेळेला विसरलीस कागरा देवचनाला सीता शोधासाठी हनुमंताने समुद्रावर उडी घेतली आणि त्यावेळेला तुझ्याकडे सेना होती. भुकेनं व्याकुळ झालेल्या तुझ्या जीवानं मला मिळलं. पोटातून राम नामाचा जप ऐकू आला आणि त्या हनुमंतास तू जीवदान दिलंस. हनुमंतानं तुला शब्द दिला पण राधे सगळा तरी राम स्वामी एक वाणी एक मत्य आणि एक वचनी होतो. तुला दिलेलं वचन निभावण्यासाठी आठवा कृष्ण अवतार धारण केला. तुझ्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी. राधे तूच माझी रुक्मिणी, तूच आधी माया शक्ती, तूच माझी राधा आणि तूच माझी भक्ती. विसरली सदागर राधे वचनाला भक्त राणी करणार होतो त्या वेळा. विसरली सदागर राधे वचनाला भक्त राणी करणार होतो त्या वेळेला. विसरली सदागर राधे वचनाला भक्त राणी करणार होतो त्या वेळेला.
तुझ्या नामे श्वास घेते मनोमानी आठविते हृदयात साठविते क्षणोक्षणी तुला पूजिते आरंग सावया तुझा रे मुलगी तुझं नाम नाही करली काय झाला गुन्हा काय झाला गुन्हा नाही करली काय झाला गुन्हा काय झाला गुन्हा केले तुझ्यावर मी मना मोहना गेले प्रेम तुझ्या